बिद्री साखर कारखान्यानं गुरुवारी संध्याकाळी मळीमिश्रित पाणी दूधगंगा नदीत सोडल्यानं कसबा वाळवे बंधाऱ्याशेजारी मोठ्या प्रमाणात मासे मृत झालेत, असा आरोप कसबा वाळवेतील ग्रामस्थांनी केलाय। थेट नदीत मळीमिश्रित पाणी बिनधास्तपणे सोडलं जात असल्यानं याबाबत चौकशी करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। याबाबत बिद्री साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक S.A. कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधला असता आमचा कारखाना 1 तारखेला बंद झालाय, त्यामुळे आम्ही मळीमिश्रित पाणी सोडण्याचा प्रश्नच येत नसल्याचं सांगितलं। मात्र यावर ग्रामस्थ संतप्त झाले। गुरुवारी संध्याकाळी 6 वाजता मोठ्या प्रमाणात मृत मासे दिसून आल्यानंतर अनेकांनी हे मासे घेऊन जाण्यासाठी गर्दी केली होती। मृत माशांमुळे पाण्याला प्रचंड दुर्गंधी येत असल्यानं पाणी उकळून पिण्याची सूचना सरपंच वनिता पाटील यांनी दिली। या प्रकरणाची प्रदूषण नियंत्रण मंडळानं दखल घेऊन संबंधितांवर कडक कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। यावेळी तंटामुक्त अध्यक्ष सागर भांदिगरे, उपसरपंच राजेंद्र वाडेकर, संग्राम पताडे, समीर पाटील, M.N. पोवार, भाऊसो कांबळे, शिवराज संगपाळ, संजय फास्के उपस्थित होते।